नमस्कार शेतकरी मित्रांनो, रॉयल शेतकरी या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी. होय शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया महाराष्ट्रातील विविध बाजार समितीचे आजचे ताज्या कांद्याचे भाव. कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कांद्याला काय भाव मिळतो यांची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी आपणास विनंती करतो की शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी सर्व शेतकरी बांधवांनी आपले युट्यूब चॅनल नक्की एकदा सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. चला तर मग व्हिडिओ पाहूया. कांद्याचे भाव जाणून घेण्यापूर्वी महत्त्वाची बातमी. थंडीची लाट केळीला मिळू शकतो विमा लाभ. विमा योजनेतील कमी तापमानाच्या निकषात पात्र ठरण्याची शक्यता. जळगाव जिल्ह्यातील गेल्या काही दिवसांपासून थंडीचा कडाका वाढला असून त्यात 3-4 दिवस थंडीची लाट निर्माण झाली होती. यामुळे किमान तापमान 8 अंश सेल्सिअसच्या खाली आले होते. हवामानावर आधारित फळपीक विम्याच्या नियंत्रणानुसार सलग 3 दिवस तापमान 8 अंश किंवा त्यापेक्षा कमी राहिल्यास शेतकरी नुकसान भरपाई पात्र ठरतात. जिल्ह्यात 10 ते 12 डिसेंबर या कालावधीत पारा 8 अंश खाली असल्याने जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकरी विम्यासाठी पात्र होण्याची शक्यता आहे. त्या स्वरूपात शेतकऱ्यांना हेक्टरी 32,000 रुपयांची भरपाई मिळण्याची शक्यता आहे. सलग 3 दिवस पारा 8 अंशाखाली. केळी पीक विम्याच्या निकषानुसार 1 नोव्हेंबर ते 28 फेब्रुवारी या कालावधीत सलग 3 दिवस तापमान 8 अंशाच्या खाली राहणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील बहुतेक महसूल महामंडळामध्ये हे निकष पूर्ण झाल्याची शक्यता आहे. विमा कंपनीकडून या तापमानाची अधिकृत माहिती तपासली जाईल. प्राथमिक अंदाजानुसार जिल्ह्यातील 50हून अधिक महसूल मंडळे या निकषात पात्र ठरण्याची शक्यता आहे. यामुळे कमी तापमानामुळे पिकाचे नुकसान झालेल्या केळी उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. केळी पिकाला फटका. थंडीच्या या लाटेमुळे नव्याने लागवड झालेल्या केळीच्या कांदे बागाला फटका बसण्याची शक्यता असते. अतिथंडीमुळे केळीची वाढ थांबते, पाने पिवळी पडू लागतात. तसेच ज्या केळीची बहराची निसवण्याची वेळ असते त्या प्रक्रियेला देखील परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे हिवाळ्यात कमी तापमान सलग राहिल्यास शेतकऱ्यांना या नुकसानीसाठी विम्याचे कवच मिळत असते. तर मित्रांनो, आता पाहूया ताज्या कांद्याचे बाजारभाव. पहिली बाजार समिती आहे कोल्हापूर. 5,038 क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर 500, कमाल दर 2,500 आणि सर्वसाधारण दर 1,300 रुपये. त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती चंद्रपूर गंजवड. 257 क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर 2,000, कमाल दर 2,750 आणि सर्वसाधारण दर 2,300 रुपये. त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती दौंड केडगाव. 3,074 क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर 400, कमाल दर 2,600 आणि सर्वसाधारण दर 1,800 रुपये. त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती जुन्नर आळे फाटा चिंचवड जातीचा कांदा. 14,627 क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर 1,000, कमाल दर 3,100 आणि सर्वसाधारण दर 2,000 रुपये. त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती येवला लाल कांदा. 1,500 क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर 200, कमाल दर 2,076 आणि सर्वसाधारण दर 1,350 रुपये. त्यानंतर मित्रांनो, लासलगाव लाल कांदा. 22,570 क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर 700, कमाल दर 3,020 आणि सर्वसाधारण दर 2,100 रुपये. त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती संगमनेर लाल कांदा. 9,799 क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर 251, कमाल दर 2,900 आणि सर्वसाधारण दर 1,576 रुपये. त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती चांदवड लाल कांदा. 8,455 क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर 700, कमाल दर 3,500 आणि सर्वसाधारण दर 2,100 रुपये. त्यानंतर मित्रांनो, पारनेर लाल कांदा. 25,862 क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर 200, कमाल दर 2,500 आणि सर्वसाधारण दर 1,500 रुपये. त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती पिंपळगाव बसवंतपोळ कांदा. 15,000 क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर 400, कमाल दर 3,015 आणि सर्वसाधारण दर 2,200 रुपये. त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती येवला उन्हाळी कांदा. 1,500 क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर 250, कमाल दर 2,096 आणि सर्वसाधारण दर 1,400 रुपये. त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती नाशिक उन्हाळी कांदा. 1,005 क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर 400, कमाल दर 1,900 आणि सर्वसाधारण दर 1,450 रुपये. त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती पिंपळगाव बसवंत उन्हाळी कांदा. 4,000 क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर 550, कमाल दर 1,930 आणि सर्वसाधारण दर 1,400 रुपये. तर मित्रांनो, हे होते आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समितीचे ताजे कांद्याचे भाव. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.